सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नरटाणा बोर विहीर रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाला आर्वी येथील शेतकऱ्यांनी विरोध केलाय। धुळे मनमाड इंदोर रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा असलेल्या नरटाणा बोर विहीर रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे काम सध्या सुरू असून या भूसंपादनाच्या कामाला स्थानिक शेतकऱ्यांकडून विरोध होताना पाहायला मिळतोय। धुळे तालुक्यातील आर्वी येथील शेतकऱ्यांनी आज भूसंपादनासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना माघारी पाठविले असून आम्हाला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 आणि समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मोबदला देण्यात यावा अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। जोपर्यंत हा मोबदला आम्हाला मिळत नाही तोपर्यंत भूसंपादन करू देणार नसल्याचा पवित्रा येथील शेतकऱ्यांनी घेतलाय। मनमाड इंदोर रेल्वे मार्गाचं संपादन शासन करीत आहे। इंदोर मनमाड रेल्वे मार्ग व्हावा ही शासनाची विकासात्मक भूमिका आहे, हे सर्व आम्हा शेतकऱ्यांना मान्य आहे आणि आम्ही पण शासनाच्या मान्यतेला सहमत आहोत। मात्र शासन जे आहे ते तुटपुंज असं नुकसान भरपाई देत आहे। शेतकऱ्यांची जमीन ही शेतकरी शेती करून आपला उदरनिर्वाह करीत असतो, त्याचं उत्पन्नाचं साधन केवळ शेती आहे। शेती व्यवसाय करून शेतकरी आपला उदरनिर्वाह करीत असतो, त्याच्यात प्रकृतीचाही खूप नुकसान होत असतं। खूप अतोनात पाऊस झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। शेतकऱ्यांच्या डोक्यावर फार मोठं कर्ज आहे, त्या कर्जाची फेड शेतकरी कशी करणार याचा प्रश्नच पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे। त्याच्यात शेतकऱ्यांच्या शेतामधून रेल्वे महामार्गासाठी जमीन संपादन होत आहे, मात्र त्या जमिनीचा जो मोबदला शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे तो मोबदला शासन देत नाही। दर वर्षाला महाराष्ट्र शासन रेडी रेकनर दर काढतं, कशा करता की त्या जमिनीचा महसूल त्यांना जास्त मिळावा, ही शासनाची भावना आहे। तशी शेतकऱ्यांच्याही मनात तेच आहे की तुम्ही दरवर्षाप्रमाणे जसं रेडी रेकनर दर वाढवून शासन शेतकऱ्याकडून खरेदी विक्रीमधून महसूल गोळा करतं, तसं शेतकऱ्यांनाही वाटतं की आपली जमीन आपला उदरनिर्वाह करण्याचं साधन हे जाणार आहे कायम, तर त्याच्यातून त्याचा मोबदला मिळायला पाहिजे। शेतकऱ्यांचं एवढंच म्हणणं आहे, शेतकऱ्यांचं या रेल्वे मार्गाला विरोध अजिबात नाही। या रेल्वे मार्गासाठी आमच्या आर्वीपासूनच मनमाड इंदोर रेल्वे मार्ग झाला पाहिजे याचं आंदोलन फार मोठ्या प्रमाणात आर्वीपासूनच सुरुवात झाली। शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, रेल्वे मार्ग मंजूर झाला, शासनाने रेल्वे मार्ग मंजूर केला, त्याच्याबद्दल आम्ही सर्व शासनाचे आभारी आहोत। पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की रेल्वे मार्ग जात असताना शासनाने शेतकऱ्यांना नॅशनल हायवे क्रमांक 3 आणि समृद्धी महामार्गाला जो शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली त्याप्रमाणे तो मोबदला सर्व शेतकऱ्यांना दिला गेला पाहिजे। शेतकऱ्यांचं इतकं नुकसान होतं आहे, शेतामधून रेल्वे मार्ग जात असताना तिची डिवायडेशन होत आहे, एका बाजूला अर्धी जमीन एका बाजूला अर्धी जमीन, आणि तो रेल्वे मार्गाच्या ट्रॅकमधून शेतकऱ्याला आपल्या शेती व्यवसाय करताना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागणार आहे, त्याला येता जातानाही अडचण। मी आर्वी गावाचा रहिवासी असून आज जिल्हाधिकारी यांनी कोणती नोटीस न देता रेल्वे भूसंपादन या ठिकाणी करण्याचं नियोजन केलेलं आहे। त्यांनी आर्वी शिवारामध्ये या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी एकजूट होऊन या मोदीला विरोध दर्शवलेला आहे। या ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी व रेल्वे भूसंपादन यांनी आम्हाला नॅशनल हायवे क्रमांक 3 आणि समृद्धी महामार्ग या धर्तीवरती जो मोबदला दिलेला आहे तो मोबदला आम्हाला सर्व शेतकऱ्यांना असणं गरजेचं आहे। म्हणून आम्ही आज या ठिकाणी मोदीला आर्वी येथील शेतकरी जिभाऊ पुंडलिक शेंडगे आज या ठिकाणी भूमापन अधिकारी तसेच तहसीलचे सर्व अधिकारी मोदीसाठी या ठिकाणी उपस्थित झाले। हे आम्हाला कळाले की या ठिकाणी मोदीसाठी येतात आणि मग आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी जमलो। शासनाने कोणतीही वैयक्तिक नोटीस आम्हाला पाठवलेली नाही। बऱ्याच शेतकऱ्यांना याच्याबद्दल गाफील ठेवण्यात आलेलं आहे, परंतु आमचा या मोजणीला सक्त विरोध आहे। या मोजणीसाठी सर्व शेतकरी संघटित असून सर्वांनी विचार आपले मांडले आणि त्याच्यातनं असं निष्कर्ष आलं की शेतकरी म्हणाले की आम्हाला सर्वांना
समृद्धी महामार्ग व नॅशनल हायवे क्रमांक 3 याप्रमाणे वन टाईम सेटलमेंटने पैसे मिळावेत. आमचा रेल्वे मार्गाला विरोध नाही, परंतु आम्हाला मोबदला योग्य दिशेने मिळाल्यास आम्ही आमची शेती देण्यास तयार आहोत. त्याचं कारण असं की आम्हाला दुसरा कोणताही धंदा अवगत नाही व कोणताही धंदा आम्ही करू शकत नाही. आमचा पारंपरिक व्यवसाय हा शेतीचा होता आणि आज शेती जर आमच्या हातून गेली तर उपासमारीची वेळ आमच्यावर येणार आहे. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी या मोजणीस तीव्र विरोध केला आणि पुढील मोजणीसाठी येण्यात जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है. यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस. आपको नॉलेज रील्स से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं. प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं. हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से. ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं. अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए. अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टॉल मत करो. फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए. और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे. मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे.